महाराष्ट्रातील राजुरातही वोट चोरीचं भूत। राजुरात 6853 मतं वाढल्याचा आरोप। वाढलेल्या मतांमुळेच काँग्रेसचा पराभव। यहां महाराष्ट्र में उसी मोडस ऑपरेंडी से, उसी सिस्टम से यहां पे वोट ऐड हुए हैं। आलन में डिलीट, रजौरा में एडिशन, 6850। कर्नाटक आणि उत्तर प्रदेश पाठोपाठ वोट चोरीच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी आपला मोर्चा चंद्रपूरच्या राजुरा मतदारसंघाकडे वळवलाय। विधानसभा निवडणुकीत राजुरा मतदारसंघात तब्बल 6853 मतदार वाढल्याचे पुरावेच राहुल गांधींनी सादर केले। यहां महाराष्ट्र में उसी मोडस ऑपरेंडी से, उसी सिस्टम से यहां पे वोट ऐड हुए हैं। आलन में डिलीट, रजौरा में एडिशन, 6850। आपको याद होगा पिछले प्रेजेंटेशन में मैंने आपको नाम दिखाए थे, ये देखिए वही नाम यहां है। वही सिस्टम महाराष्ट्र में चल रहा है जो कर्नाटक में चल रहा था। ये उत्तर प्रदेश में, हरियाणा में, बिहार में, कर्नाटक में, महाराष्ट्र में। चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा हा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेला अत्यंत चुरशीचा मतदारसंघ। या मतदारसंघात 3,15,073 मतदार आहेत। त्यातील 6,853 मतं वाढवल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय। तर हा घोटाळा एका बूथ लेवल ऑफिसरच्या काकाचं नाव वगळल्याचं लक्षात आल्यानं उघड झाल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय। तर काँग्रेसचे पराभूत उमेदवार सुभाष घोटेंनी या आरोपांना दुजोरा दिलाय। तसंच आयोगाकडे वाढीव मतांबाबत तक्रार करूनही कारवाई केली नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। मात्र भाजपचे आमदार देवराव भोगलेंनी राहुल गांधींचा दावा फेटाळून लावलाय। तर याची आम्ही डिटेल छानबीन करून आलेलो आहोत, परंतु जे मतं 6853 हे मतं बोगस असून जेव्हा डिलीट केले, पण ज्या माणसाने हे मतं एनरोल केले त्याच्यावर अजूनही निवडणूक आयोगाने कुठली कारवाई नाही केली। मला वाटतं या संदर्भात अधिकृत माहिती आपल्याला निवडणूक आयोग देईलच, पण माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी डिलिशन कोणतं झालं नाही। फक्त एक आमच्या लक्षात आलं होतं की काही मतदार त्या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न तेव्हा झाला होता, तर त्या संदर्भात तेव्हा आमच्या पक्षाच्या अध्यक्षांनी तक्रार दिली बाकी, आणि त्यानंतर त्या तक्रारीवरून स्वतः तहसीलदारांनी सुद्धा त्यावेळेस तक्रार करून जे मतं फॉर्म ऍडसाठी आले होते ते रिजेक्ट केले। खरं तर ज्या राजुरा मतदारसंघावर महाभारत सुरू आहे त्या राजुरा विधानसभेला कुणाला किती मतं मिळाली आहेत ते पाहूया। राजुरा मतदारसंघात काँग्रेसच्या सुभाष धोटेंचा 3054 मतांनी पराभव झाला। निवडणुकीत भाजपचे विजयी उमेदवार देवराव भोगलेंना 72,882 मतं, तर काँग्रेसच्या सुभाष धोटेंना 69,828 मतं मिळाली। राहुल गांधींच्या आरोपानंतर बिहारप्रमाणेच महाराष्ट्रात देखील गुप्त पद्धतीने मतदार फेर तपासणी झाली आणि त्यातूनच काँग्रेसच्या मतदारांना वगळल्याचा आरोप नाना पटोलेंनी केलाय। बिहारप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा ओरली व्हिडिओ कॉन्फरन्स करून महाराष्ट्र निवडणूक आयोगाने बोलणी केली, कुठलाही लेखी ऑर्डर दिला नाही, आणि ACR जो आहे तो आता महाराष्ट्रात सुद्धा लागू करण्याचे आदेश दिलेले आहेत। आता वोट चोरीच्या हायड्रोजन बॉम्बनं घायाळ झालेला निवडणूक आयोग राहुल गांधींच्या आरोपांना काय उत्तर देणार, त्याबरोबरच मतं वाढवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे देशाचं लक्ष लागलंय। चंद्रपूरहून संजय तुमरामसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।